कोकणामध्ये सध्या होळीची धूम बघायला मिळते। होळीचा सण कोकणामध्ये शिमगा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सामाजिक एकोप्याची ती एक परंपरा आहे आणि पारंपरिक ढोलताशांच्या गजरात गावागावात पालख्या नाचवल्या जातात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन केलं जातं। यावेळी कुठे रोंबाट, राधाकृष्ण नृत्य, हुडोत्सव आणि कापड खेळ खेळत गावची परंपरा जोपासली जाते। तर चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे येथील होल्टा ही परंपरा अत्यंत थरारक आणि विलोभनीय मानली जाते। ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्यादरम्यान हजारो ग्रामस्थ एकत्र जमून एकमेकांवर पेटते निखारे भिरकावतात। या पेटत्या निखाऱ्यांनाच होल्टा असं म्हटलं जातं। अंगावर धगधगते निखारे पडून कोणालाही इजा होत नाही, कोणाचं कापडही जळत नाही अशी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे। पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही अंगावर शहारे आणणारी परंपरा बघण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते। तिकडे रायगडच्या कोळीवाड्यात देखील होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। अलिबागसह मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातल्या कोळीवाड्यांमध्ये काल रात्री होळी सजवण्यात आली। यावेळी महिलांनी होळीची पूजा केली। त्यानंतर कोळी बांधवांनी पारंपरिक वेशात सजून गाण्यांच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाम इथे गेल्या 20 वर्षांपासून वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा रूढ झाली आहे। यंदा इथे वाईट व्यसनांची होळी पेटवण्यात आली। मानवी शरीरासाठी हानिकारक असलेल्या तंबाखू, बिड्या, सिगरेट, गुटखा यासारख्या अनेक गोष्टी होळीमध्ये जाळण्यात आल्या। संकल्प फाउंडेशनच्या वतीने हा होलिकोत्सव साजरा करण्यात येतो। संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन वाशिम या सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमी येथे स्मशान होलिकोत्सव हा उपक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे। हे या उपक्रमाचं 20वं वर्ष आहे आणि या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही झाडू खराट्याने संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर गुटखा, बिडी, सिगरेट, तंबाखू या व्यसनाधीन वस्तूंची होळी केलेली आहे। आमचा या होळीच्या माध्यमातून एकच संदेश द्यायची आमची इच्छा आहे की सर्वांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावं, निरोगी राहावं, सुरक्षित राहावं। बातमी नंदुरबारमध्ये आहे। नंदुरबारमध्ये होळी निमित्ताने पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा उत्साह पाहायला मिळाला। नंदुरबारच्या धडगाव येथील भोंगऱ्या बाजारात मंत्री अशोक उईके यांनी उपस्थिती लावली। भोंगऱ्याच्या भव्य मिरवणुकीत उईकेंनी सहभाग घेतला तर आदिवासी बांधवांचा उत्साह पाहून उईकेंसह आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवींनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। तर नंदुरबारमध्ये महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असलेल्या सातपुड्याच्या घनदाट डोंगर रांगांमध्ये एक अशीही होळी साजरी होते जिथे रंगांचा नव्हे तर समृद्ध संस्कृतीचा उत्सव पाहायला मिळतो। आदिवासी पाड्यांवरची ही होळी आजही आपली शेकडो वर्षांची परंपरा, कला आणि ऐतिहासिक वारसा जपून आहे। दिवसभर सातपुड्यामध्ये आज घोंगरांचा आवाज आणि ढोलांचा नाद ऐकायला मिळेल। यंदा या उत्सवात राज्याचे माजी मंत्री, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी आपल्या मूळ गावी पारंपरिक पद्धतीने सहभाग घेतला आणि या संस्कृतीचं दर्शन घडवलं। माजी मंत्री केसी पाडवी यांनी आपल्या मातीशी असलेलं नातं जपत या नृत्यामध्ये सहभाग घेतला। आमच्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। तर कोकणामधलाही शिमग्याचा उत्साह वाढताना बघायला मिळतोय। गावागावात होळी तोडल्यानंतर ती उभी करण्यासाठी नाचत वाजवत नेली जाते। या मिरवणुकीत कोकणी माणूस देहभान हरपून जातो। ढोलताशांच्या गजरात गावागावात होळीच्या मिरवणुका निघतात। रूढी, प्रथा आणि परंपरा जपत होळी उत्सव सुरू झालाय। पालख्या देखील सजल्यात आणि पारंपरिक ढोलताशांच्या गजरामध्ये मिरवणूक पालखीची पाहायला मिळते। ही रत्नागिरीची दृश्य आहे जिकडे ढोलताशांचा गजर बघायला मिळतो।
याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पाहत राहील जी माझा.